आताची आणखी एक मोठी बातमी आहे ती आपण पाहूयात। अनिल देसाईंना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचा सन्मान आलेला आहे। आताची महत्त्वाची बातमी, शिवसेनेचे बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते हे अनिल देसाई यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सन्मान बजावलेला आहे। निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटालाच खरी शिवसेना घोषित केल्यानंतर सुद्धा उद्धव ठाकरे गटाकडून पक्षनिधीमधून 50 कोटी रुपये काढण्यात आले। त्याबाबत एकनाथ शिंदे यांनी ईओडब्ल्यू कडे तक्रार केली होती। अनिल देसाई यांना चौकशीसाठी आता बोलावण्यात आलेला आहे। 5 मार्चला देसाई यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, काय प्रकरण? निखिल, आपण पाहतो की काही दिवसापूर्वी शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि महत्त्वाच्या नेत्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतलेली होती आणि शिवसेना पक्षाचा निधी ठाकरे गटाकडून वापरला जात आहे आणि त्याच्या सगळ्या प्रकरणामध्ये चौकशी करण्यात यावी अशा पद्धतीची मागणी करण्यात आलेली होती। आणि या सगळ्या प्रकरणानंतर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून या सगळ्या प्रकरणाची प्राथमिक चौकशी जी आहे ती केली जाते आहे। यापूर्वी आपण पाहिलं तर आयकर विभागाकडून संपूर्णपणे जे शिवसेना पक्षाचा निधीचं जे अकाउंट आहे त्याची माहिती आणि सगळं विवरण जे आहे ते सुद्धा आर्थिक गुन्हे शाखेने मागवलेलं होतं आणि आता या सगळ्या प्रकरणामध्ये पुढील चौकशीला सुरुवात झालेली आहे आणि ठाकरे गटाकडून अनिल देसाई यांना चौकशीसाठी आर्थिक गुन्हे शाखेने बोलावलेलं आहे। 5 मार्च रोजी चौकशीला बोलावण्यात आलेलं आहे आणि अनिल देसाईंना हे समन्स देण्यात आलेलं आहे। त्यामुळे ठाकरे गट हे अकाउंट वापरत आहे आणि यातून 50 कोटी रुपये ठाकरे गटाने काढल्याचा आरोप सुद्धा यापूर्वी करण्यात आलेला होता। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील हा जो काही मुद्दा आहे तो बोलून दाखवलेला होता आणि आता आपण पाहतोय की पोलिसांनी या सगळ्या प्रकरणामध्ये चौकशीला सुरुवात केलेली आहे। या संदर्भात अनिल देसाई यांची सुद्धा चौकशी केली जाणार आहे। अनिल देसाई हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पक्षामध्ये एक महत्त्वाच्या पदावरती आहेत आणि आतापर्यंत या सगळ्या प्रकरणामध्ये झाले तर हे पहिलं समन्स आहे ज्यामध्ये अनिल देसाई यांची चौकशी 5 मार्च रोजी होणार आहे। त्यामुळे अनिल देसाई हे चौकशीला जातात का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये आर्थिक गुन्हे शाखेकडून प्राथमिक चौकशी ही सगळी केली जाते। त्यामुळे या सगळ्या प्रकरणात येत्या काळात गुन्हा दाखल करून पुढची काही कारवाई आर्थिक गुन्हे शाखेकडून केली जाते का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। मात्र पहिलं समन्स जे आहे ते आर्थिक गुन्हे शाखेनं पाठवलेलं आहे आणि अनिल देसाई यांना 5 तारखेला चौकशीला बोलावण्यात आलेलं आहे। त्यामुळे 5 तारखेला अनिल देसाई चौकशीला हजर राहतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निखिल, धन्यवाद कृष्णा एकूणच माहितीबद्दल। अनिल देसाई यांना आता चौकशीसाठी 5 मार्चला बोलावण्यात आलेलं आहे। मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने हे सन्मान बजावलेला आहे। ठाकरे गटाकडून शिवसेनेच्या पक्षनिधीमधून 50 कोटी काढण्यात आले होते। त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी तक्रार केली होती।